ट्रेन वेळेवरती येत नाही म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पहाटे 5 वाजता 5:30च्या दरम्यान किंबहुना प्रवासी चांगले संतप्त झाले। त्यांनी ट्रेन रोखून धरली। संपूर्ण वाहतूक विस्कळीत झालेली होती। तब्बल 6 तास हे आंदोलन 6 तासांनंतर प्रवाशांनी मागे घेतलं। थेट केंद्रीय पातळीवरती सुद्धा सुरेश प्रभूंनी आंदोलनाची दखल घेतली। नेमक्या 6 तासांमध्ये काय काय घडलं आपण पाहूया। पहाटे 5:05 बदलापूर स्थानकात सकाळपासून ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांच्या नजरा कर्जतच्या दिशेने होत्या। 5:30 झाले तरीही ट्रेन आली नाही आणि लोकांचा पारा चढला। पहाटे 5:35 अखेर अर्धा तास उशिरानं लोकल रडत खडत बदलापूर स्थानकात आली, पण तोवर प्रवाशांचा संताप अनावर झाला होता। लोक रुळावर उतरले आणि लोकांनी रेल रोको आंदोलन सुरू केलं। भल्या सकाळी भिवपुरी रेल्वे स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं ही गाडी लेट झाली होती, पण अशा प्रकारे गाडी लेट होण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती। तर आठवड्यातून 2 दिवस तरी गाड्या लेट झाल्यानं बदलापूरकरांचा ऑफिसमधला लेट मार्क ठरलेलाच। आमची रोज जायला गाडी 1-1 तासानंतर असते, ती पण कधी वेळेवर नसते। आम्हाला गाड्यांचा दररोज असाच प्रॉब्लेम होतो। आमच्या गाड्या जे काय गाड्यांचं टाइम टेबल हे लोक चेंज करतात, आम्हाला न कळत ते चेंज होतं। सकाळी प्रवास करताना सकाळी जी 9ची लोकल आहे त्याच्यामध्ये हमखास रोज 3 ते 4 लोकल मधून खाली पडतात, चढताना किंवा उतरताना। सकाळी 7 वाजता लोकलचा खोळंबा होऊन 1.5 तास लोटला होता, पण त्यानंतरही रेल्वेचा एकही अधिकारी घटनास्थळी आला नाही। प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होत असताना परिस्थिती हाताबाहेर गेली होती। परिस्थिती तेव्हा आटोक्याबाहेर गेली जेव्हा आंदोलनकर्त्यांनी कर्जतच्या दिशेने जाणारी ही लोकल अडवली। त्यामुळे आतापर्यंत सीएसटीच्या दिशेने बंद पडलेली वाहतूक कर्जतच्या दिशेने ही ठप्प झाली। सकाळी 8 वाजता आंदोलन लोकलसाठी असलं तरी याचा मोठा फटका लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसला। पुणे, कोल्हापूर आणि सोलापूरहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व रेल्वे बदलापूर ते कर्जत स्थानकांदरम्यान एका मागोमाग एक अडकून पडल्या। प्रवाशांचा हा आक्रमक पवित्रा पाहता रेल्वे प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून पुण्याच्याकडे जाणाऱ्या गाड्या पनवेलच्या दिशेने वळवल्या। मात्र या आंदोलनाचा दुसरा अंक कर्जतमध्ये पाहायला मिळाला। कर्जतमध्ये संतप्त प्रवाशांनी पुण्याकडे जाणारी इंटरसिटी रोखून धरली। सकाळी 9 वाजता आतापर्यंत रुळावर असलेल्या प्रवाशांनी थेट स्टेशन मास्टरांच्या केबिनवर धडक मारली। प्रवाशांचा रुद्रावतार पाहून स्टेशन मास्टरांनी उद्यापासून गाड्या वेळेवर धावतील असं आश्वासन दिलं, पण लेखी आश्वासनाशिवाय लोक ऐकायलाच तयार नव्हते। बदलापूरमध्ये काही आंदोलक इतके आक्रमक झाले की त्यांना शांत करण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाने पाण्याच्या बाटल्या वाटल्या, पण याचा परिणाम नेमका उलटा झाला। पाणी पिऊन थंडगार होण्याऐवजी आंदोलकांना आणखीनच बळ मिळालं। सकाळी 10 वाजता आंदोलकांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि आतापर्यंत रुळावर असलेले प्रवासी रेल्वेवर धावून गेले। प्रवाशांचा आक्रमक पवित्रा पाहता मोटरमननं लोकल सोडून पळ काढला आणि त्यानंतर प्रवाशांनीच मोटरमनच्या केबिनचा कब्जा घेतला। तब्बल 4 तास झाले तरी आंदोलक रेल्वे ट्रॅकवरून हटायला तयार नव्हते। आंदोलकांचा आक्रमक पवित्रा पाहता जीआरपीच्या बरोबरच स्थानिक पोलिसांना तातडीनं पाचारण करण्यात आलं। पोलिसांनी प्रवाशांची वाटाघाटी केल्यानंतर हे आंदोलन शांत होईल असं वाटत होतं, मात्र प्रवासी आपल्या मागण्यांवर ठाम होते। सकाळी 11 वाजता अखेर मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी प्रवाशांना साकड घातलं। पुन्हा खोळंबा होणार नाही असं आश्वासन दिलं, तसं लिहूनही दिलं आणि मगच प्रवासी ट्रॅकवरून मागे हटले। हम आपको आश्वस्त करना चाहते हैं कि हम हर समय उनके लिए जो बेस्ट कर सकते हैं करने में लगे हुए हैं। अभी 5th लाइन का काम बहुत तेजी से चल रहा है और आपको जान के खुशी होगी कि इस काम के होने के बाद से बिल्कुल क्रांति आने वाली है यहाँ के ट्रांसपोर्टेशन में। मुंबईकरांचं आयुष्य त्यांच्या मनगटाला बांधलेल्या घड्याळाशी बांधलेलं असतं, त्यामुळे मनगटात फक्त ताकद असून उपयोग नाही, तर त्यावर बांधलेलं घड्याळही सुरळीत चालवावं लागतं। ते जेव्हा बंद पडतं तेव्हाच असा उद्रेक होतो। बाकी या असल्या खोळंब्यांची मुंबईकरांना सवय होत चालली आहे, जे सर्वात चिंताजनक आहे। मिलिंद भागवतसह प्रथमेश दीक्षित, एबीपी माझा, बदलापूर।